मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोठे दादा घरी येतात तेव्हा सर्वजण त्यांना घरात बोलवतात आणि काका काकू कसे आहेत याची चौकशी करत असतात। मोठे दादा सांगतात त्यांच्या वयाच्या मानाने चांगली तब्येत आहे। शशांक बोलतो, दादा बाहेर गावी जाऊन परत सुद्धा आले, परंतु तुमची लाडकी सून अजून घरी आली नाही। तेव्हा मोठे दादा अप्पू कुठे आहे असं विचारत असतात। मानसी बोलते, आहे इथेच, पाय मोकळे करायला बाहेर गेली। तेव्हा दादा का असं विचारतात तेव्हा सर्वजण हो बोलतात। तेव्हा विठू दादा मोठे दादांना विचारतात, जमिनीच्या कामासाठी तू गेला होतास, ते काम झालं का? मोठे दादा बोलतात की सरकारी काम आहे, अजून थोडा वेळ जाईल, म्हणून ते फ्रेश व्हायला जातात। तेव्हा शशांकला अप्पूचं खूप टेन्शन आलेलं असतं। तो बोलतो, हिने दुसऱ्यांना सांगून तरी जायचं, दुसरं किती वेळ तिची वाट पाहत बसणार। सर्वजण अप्पूबद्दलच विचार करत असतात। तेव्हा मानसी बोलते, अप्पू कुठेतरी बाहेर गेली असेल। तर विठू दादा बोलतात, पण डॉक्टर कौशिकांकडून मदत घेण्यासाठी नकार दिला, त्यामुळे ती आपल्यावर रुसली असेल, रागवली असेल। शशांक बोलतो, ते सर्व सोडा, ती BA फेल मुलगी आहे आणि ती काय असला विचार करणार। तेव्हा शशांक खूप उद्धटपणे बोलत असतो। मानसी त्याला चांगलीच सुनावते आणि सांगते की तुम्ही अप्पू बरोबर अजिबात ह्या शब्दात बोलायचं नाही, तुम्ही असं खडूससारखं काही पण बोलता आणि अप्पूच्या मनाला ते खूप लागतं। तर सुवर्णाला खूप टेन्शन आलेलं असतं की जर आता दादांना अप्पू दिसले नाही तर खूप काही प्रश्न विचारत राहतील। शशांक बोलतो, तिने जायला काही हरकत नाही, परंतु इतरांना सांगून जायला पाहिजे होतं, असं म्हणून तो अजूनच चिडचिड करू लागतो। सुवर्णा शशांकला सांगत असते, अगोदर तू शांत बस, जास्त चिडचिड करू नको, आणि डॉक्टर कौशिकांना फोन करायला सांगते। तेव्हा शशांक बोलतो, मी फोन अजिबात करणार नाही, जर डॉक्टर कौशिकांना कळलंय की तिकडे ही न सांगता गेली आहे तर त्यांनी इकडे फोन करून सांगावं ना। केला का त्यांनी फोन? नाही केला ना, मग मी ही नाही करणार, असं शशांक जरा गुरमीत बोलत असतो। सुमी बोलते, मागच्या वेळी अप्पूने त्यांना फोन करण्यासाठी अडवलं असेल तर? तेव्हा शशांक बोलतो, तुम्ही सर्वांनी तिला जरा जास्त फार लाडावून ठेवला आहे, आता त्याचे परिणाम भोगा, आणि मी त्यांना फोन करणार नाही, तुम्ही कोणीही करायचा नाही, असं म्हणून रागातच तेथून जातो। निखिल अमेयला बोलतो, आपण डॉक्टर कौशिकांकडे जाऊन पाहून येऊयात। तर सुवर्णा बोलते, कोणीही कुठे जायची गरज नाही, लग्न झाल्यापासून नियमांच्या चौकटीत व्यवस्थित राहते ना, मग एक ना दिवस ती बाहेर गेली तर काय एवढं, या विषयावर कोणी काहीही बोलणार नाही, एवढं बोलून ती तेथून निघून जाते। तर अपर्णा बोलते, जेवणाची वेळ झाली तरीही अप्पू अजून आली नाही, म्हणूनच वहिनींची चिडचिड होत आहे आणि दादाही प्रवासातून दमून आले आहेत, त्यामुळे ही चर्चा नको, त्यांना असं वाटत असेल वहिनींना म्हणून चिडचिड होत असेल। तेव्हा मानसी प्राचीला अभ्यास करायला पाठवते। इकडे माई दादांना विचारत असते, अविनाशकडून पैसे आणले नाहीत का? तेव्हा मोठे दादा विचारतात, तुला कसं समजलं, त्यांनी तुला फोन करून सांगितलं होतं का? तेव्हा माई बोलते, तुम्ही एक उसासा घेतला तेव्हाच मला सर्व काही समजलं होतं, कारण मी तुमच्याबरोबर 40 वर्ष संसार केला आहे, आपल्या लग्नाला 40 वर्षे झाली आहे, एकमेकांच्या मनातलं एवढं तर आपण समजूच शकतो। मोठे दादा सांगतात की त्यांनी मला 5 लाख रुपये दिले होते, परंतु मी ते घेतले नाही, तुला वाटत असेल इतर वेळीस 5-10 रुपयासाठी काचकूच मी करतो, यावेळी 5 लाख रुपये मी तिकडे कसा ठेवून आलो? तू माझ्या पुढे नाईलाज होता, कारण त्याच्या बायकोने तिचे सर्व दागिने गहाण ठेवले होते, तिची सर्व खानावळ गहाण ठेवली होती, म्हणून मी ते 5 लाख रुपये तेथेच ठेवले। माई बोलते, तुम्ही बरोबरच आणि योग्य तो निर्णय घेतला, कारण एखाद्याच्या डोक्यावरचं छप्पर हिरावून घेऊन आपण तरी काय साध्य करणार आहोत? तेव्हा मोठे दादा बोलतात की आपल्यापेक्षा त्यांना जास्त गरज पैशाची होती, त्यांचे खायचे प्यायचे हाल आहेत, आपली तशी अवस्था एवढी पण वाईट नाही, प्रत्येक संकटात आपण एकत्र असतो। माई बोलते, मग कशाला टेन्शन घेताय, एवढ्या दिवसातून आला आपण सर्वजण तुमच्यासाठी आता जेवायचे थांबले आहेत। तेव्हा मोठे दादा बोलतात, मूळ प्रश्न तसाच राहिला, बाबीच्या लग्नासाठी पैसे कुठून उभे करायचे? तेव्हा माई बोलते, होईल काहीतरी, संकट दिलंय तो मार्ग पण दाखवेल, तुम्ही जास्त विचार करू नका आणि खाली जेवण्यासाठी चला। तेव्हा मोठे दादा माईंना विचारतात, हे सर्व तू घरात कुणाला सांगितलं नाही ना? माई बोलतात, तुमचा फोन आला तेव्हा पणाने सर्व ऐकलं आहे, परंतु ती कोणाला सांगणार नाही, विठू भाऊजींना तुम्ही सांगितलंय ना, व बाकीच्यांना जरा संशय आला आहे,
असते. तेव्हा बाबी आत्या त्यांना जेवायला बोलवायला तिकडे येते. बाबी आत्या त्यांना मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का असं गमतीने विचारते. तेव्हा ते दोघेही नाही बोलतात. तेव्हा बाबी आत्या बोलते माझा दादा माझ्याशी कधीही खोटं बोलणार नाही, या विश्वासाला तडा जाईल की काय याची भीती वाटते मला. तेव्हा माई बोलते वंश तुम्ही हे काय बोलताय. बाबी आत्या बोलते दादा तू खरंच गावी जमिनीच्या कामासाठी गेला होतास का. तेव्हा मोठे दादा हो बोलतात. हवं तर तलाठ्याचे सह्या असलेले कागद तुला दाखवू का. तेव्हा बाबी आत्या नको असं बोलते. खरं तर तू गावी गेला असता तर हातासरशी तेही काम झालं असतं, पण खरं तर तू अविनाशला दिलेले पैसे परत आणायला गेला होता हो ना. माई बोलते वंश मी तुम्हाला काय सांगितलंय, तुमच्या लग्नाच्या खर्चाचा विचार तुम्ही अजिबात करायचा नाही. तेव्हा मोठे दादा बोलतात आपली एवढी अवस्था वाईट नाही, मुलगी आणि नारळ देऊ आणि सगळी हौस आपण करू. बाबी आत्या बोलते तुम्ही दिलेलं प्रेम मला आयुष्यभर नक्कीच पुरेल, परंतु मला सुख मिळावं म्हणून तुम्ही कर्जबाजारी होणार हे अजिबात मला पटत नाही. तेव्हा ती मोठ्या दादांकडून शब्द घेते माझ्या लग्नात तुम्ही कर्जबाजारी होणार नाही अशी अपेक्षा मी ठेवते. तेव्हा मोठे दादा हो बोलतात आणि बाबी आत्याला तसा शब्दही देतात. त्यानंतर मोठे दादा बोलतात परंतु तुला पण मला एक वचन द्यावं लागेल की आम्ही आमची हौसमौस सर्व काही करणार. तेव्हा बाबी आत्या आनंदानेच हो बोलतात. त्यानंतर बाबी आत्या अचानक नाराज होतात. तेव्हा मोठे दादा बोलतात तू एवढी खुश आहे, तुझं लग्न होत आहे, तरीही तू एवढी नाराज का. तेव्हा दीपाली ज्या दिवशी आली होती तो सर्व प्रकार बाबी आत्या मोठ्या दादांना सांगते. मोठ्या दादांना खूप मोठा धक्का बसतो. तर मोठे दादा बोलतात नाती ही पाण्यासारखी स्वच्छ असली पाहिजे, त्यात कोणताही संशय नको, म्हणून तू भास्कर बरोबर अगोदर बोलून घे. तर बाबी आत्या हो बोलतात. इकडे विठूदादा आणि सुवर्णा खूपच टेन्शनमध्ये असतात. तेव्हा सुवर्णा विठूदादांना बोलत असते मला अप्पू आणि शशांकचं खूप टेन्शन आलं आहे की अप्पू घरी आल्यावर शशांक कसा रिॲक्ट होईल. मला माहीत आहे शशांक खूप चिडचिड करणार. विठूदादा बोलतात दोघांनी एकमेकांना आता समजून घेतलं पाहिजे, असेल तसं स्वीकारलं पण पाहिजे. त्यानंतर सुवर्णा मुद्दाम विषय काढते आणि मोठ्या दादांना पैशाची व्यवस्था झालीच नसेल, कारण त्यांच्या चेहऱ्यावर बाबी आत्याच्या लग्नाचं टेन्शन स्पष्ट दिसत आहे असं विठूदादांना सांगत असते. तेव्हा विठूदादा बोलतात की जो मित्र आहे ना तो अजिबात फसवणार नाही, कारण त्याच्याकडेही पैसे जमवाजमव करताना खूप अडचण निर्माण झाली असेल, म्हणूनच मोठ्या दादांनी पैसे घेतले नसेल. सुवर्णा विठूदादांना सांगत असते की लगेच पैशांबद्दल तुम्ही मोठ्या दादांना काहीही विचारू नका. तेव्हा विठूदादा हो बोलतात. तर इकडे निखिल बोलतो डॉक्टर कौशिक या घराला आपलं मानतात, आपणच त्यांना परक्यासारखं ट्रीट करतो आणि तसंही मी लग्नाचं कॉन्ट्रीब्युशन देत आहे तरीही तुम्ही त्याला नाही म्हणत आहात. तर अमेय कुकीला डॉक्टर कौशिकांना फोन करायला सांगतो. तेव्हा डॉक्टर कौशिक इकडे कुकीचा फोन आलेला पाहून अप्पूला सांगतात की कुकीचा फोन आला आहे. अप्पू डॉक्टर कौशिकांना सांगते त्यांना सांगा की मी इथे नाही. तेव्हा डॉक्टर कौशिक मुद्दामूनच काहीतरी बोलत असतात आणि अप्पू इकडे नाही, परंतु ती येईल तुम्ही काळजी करू नका असंही बोलतात. कुकी सांगतो मोठे दादा घरी आले आहेत. तेव्हा अप्पू खूपच टेन्शनमध्ये येते. तर मित्रांनो पुढील भागामध्ये शशांक अप्पूला शोधायला निघतो. तितक्यातच समोर त्याला अप्पू दिसते. तेव्हा शशांक अप्पूला बोलतो आता मोठे दादा घरी आले आहेत, तुला खूप जाब विचारणार आहेत. तेव्हा अप्पू बोलते मी माझं पाहून घेईल असं म्हणून ती त्वरेतच पुढे निघते. तेवढ्यातच तिचा पाय मुरगळतो. तेव्हा शशांक तिला उलट प्रश्न करतो की तू काय दारू पिऊन आली का. अप्पू त्याच्याकडे पाहतच राहते. तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब